नमस्कार, मी रवीना एन के क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्याला एक कस्टमाइज ऑर्डर आलेली आहे, ती तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला व्हाईट आणि ऑरेंज कलरचं पाईप क्लीनर लागणार आहे. आपण व्हाईट कलरच्या पाईप क्लीनरला गोल गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला ट्विस्ट करून फिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्याला बाहेर काढायचा आहे. बाहेर काढल्यावर त्याला दोन्ही साईडून त्या दोन गोलांना एकत्र करून घ्यायचे, जेणेकरून त्याला एक फुलाचा आकार येईल. हे असं एक छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे. असे आपल्याला दोन कलरचे करायचे, एक ऑरेंज आणि एक व्हाईट कलर. आपण हे व्हाईट कलरचं तयार केलं आहे. आता तसंच ऑरेंज कलरचं तयार करूयात. पाईपला मी गोल गुंडाळून घेत आहे. पुन्हा सेम रिपीट तेच करत आहे. आणि आता त्याला बाहेर काढून पुन्हा दोन गोळ्याला एकत्र करून त्याला व्यवस्थित करून घेत आहे, जेणेकरून त्याला फ्लावर सारखं दिसून येईल. हे एक तयार झालं आहे. आता आपण यापासून हार तयार करूया. यासाठी पहिला मी मोठा मोती ओवून घेतला आहे आणि दोन व्हाईट कलरची फुले ओवली आहेत त्यात. आता एक गोल्डन मणी टाकून त्याला व्यवस्थित करते आणि आता दोन दोरे मी वेगळे करत आहे. कटरच्या साहाय्याने मी मध्यभागी कापून घेऊन एका साईडला एक बाजू हाराची तयार करत आहे. त्यासाठी मी पहिला मोती ओवते, त्यानंतर गोल्डन कलरचा मणी ओवते आणि त्यानंतर मी दोन ऑरेंज कलरची फ्लावर टाकते आहे. आणि पुन्हा सेम मी तसंच रिपीट करते. गोल्डन कलरचा मणी, व्हाईट कलरचा मणी मोती आणि पुन्हा गोल्डन कलरचा मणी. आणि आता मी यामध्ये व्हाईट कलरची दोन फुले ॲड करते. त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा तेच रिपीट करते. गोल्डन मणी, मोती आणि पुन्हा गोल्डन मणी. आणि पुन्हा मी ऑरेंज कलरचे फ्लावर्स त्याच्यामध्ये टाकते. असं एक ऑरेंज कलर, मग पुन्हा एक व्हाईट कलर, असं मी रिपीट करत जात आहे. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये मी दाखवते. आता पुन्हा मी व्हाईट कलरचा फुले ओवत आहे. सेम मी रिपीट करत तयार करत आहे आणि अशी मी एक बाजू तयार केली. आता दुसऱ्या बाजूच्या दोऱ्यामध्ये सुई ओवून मी दुसरी बाजू तयार करत आहे. पुन्हा मी पहिले मोती टाकायचे आहेत, त्या बाजूला व्यवस्थित बघून तुम्ही ही बाजू तयार करा. व्हाईट कलरचा मोती, गोल्डन मोती आणि दोन ऑरेंज कलरचे फ्लावर्स. आणि सेम जशी दुसरी बाजू आहे तशी मी ही बाजू तयार करून घेते. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळून जाईल. दोन फ्लावर टाकल्यानंतर मी गोल्डन मोती, सफेद मोती, परत गोल्डन असं करून पॅटर्न तयार करते.
आणि पुन्हा ऑरेंज कलरचे फ्लावर टाकून सेम जी बाजूची बाजू आहे तशी मी तयार करून घेते. हे बघा, आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी कशी दोन्ही बाजू इक्वल तयार केली आहे. आता मी लटकन तयार करते. त्याच्यासाठी मोठा मणी ओवून घेऊन ऑरेंज कलरचे फ्लावरची लटकन तयार करते आणि मोती ॲड करून तिच्यात ओवून घेत आहे. असे मी 2 लटकन तयार केले आहेत आणि आता या दोन्ही लटकनला मी सफेद कलरच्या फ्लावरच्या खाली जो मोती आहे त्यामधून बाहेर काढून घेत आहे. तुम्हाला मी दाखवते मी कशा प्रकारे त्यांना बाहेर काढते. तुम्ही बघू शकता व्यवस्थित बाहेर काढून आता मी त्यांना सिक्युअर करते. तिथे गाठ मारून घेत आहे. व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची जेणेकरून ते खाली पडू नये. व्यवस्थित अशी गाठ मारून उरलेला दोरा मी कट करून घेते आणि बघा खूप छान अशी सुंदर अशी ताईंची हाराची ऑर्डर मी तयार करत आहे. मागे मी छोटे मोती ॲड करून पूर्ण हार कंप्लीट करत आहे. माझ्या चॅनलवर असेच नवीन हाराचे व्हिडिओ येत असतात. ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे मी दोन्ही बाजूला मोती घेऊन गाठ बांधून त्याला व्यवस्थित सिक्युअर करून घेत आहे. हा छोट्या फ्रेमसाठी ताईंनी ऑर्डर केलेला हार आहे. तुम्ही बघू शकता त्याची साईज छोटी आहे. असंच तुम्ही मोठंही तयार करू शकता. अशी खूप सुंदर अशी माला तयार होते. तुम्ही फ्रेमसाठी या मूर्तीसाठी ठेवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.